ओके विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेस आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमध्ये कोहलॉर्स लॉ हे आर्टिकल आपण बघितलं होतं. ओके, कोहलॉर्स लॉ मध्ये आपल्याला माहिती आहे, सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कन्सिडर द कोहलॉर्स लॉ फॉर HCl, ॲट दॅट टाइम यू कॅन राईट हियर द लॅम्बडा झिरो फॉर HCl इज इक्वल टू लॅम्बडा झिरो ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. बरोबर आहे, असं आपण लिहिलं होतं. आता याच कोहलॉर्स लॉचं आपल्याला काय घ्यायचं आहे तर ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. व्हॉट इज द यूज ऑफ कोहलॉर्स लॉ किंवा ॲप्लिकेशन ऑफ कोहलॉर्स लॉ. आता कोहलॉर्स लॉचं ॲप्लिकेशन कशासाठी आहे तर एक गोष्ट, एक सेंटेन्स सांगतो, लक्षात घ्या. परत तुम्हाला आणखीन परत आठवतंय का बघा. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला एक लॉ शिकायचा आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द ओस्टवॉल्ड्स डायल्युशन लॉ. बघा मी काय म्हणतोय, आयोनिक इक्विलिब्रियम आपल्याकडे टॉपिक आहे का नाही, त्याच्यामध्ये आपल्याला हा लॉ शिकायचा आहे, ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. ठीक आहे. आता ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉचं तुम्हाला फक्त रेफरन्स देतो मी पटकन. ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ मध्ये आपण काय घेतो तर दॅट वन इज नथिंग बट द डिसोसिएशन कॉन्स्टंट दॅट इज द Ka फॉर ऍसिड इट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. लक्षात घ्या. ओके, किंवा ऍसिडसाठी असेल तर Ka आणि जर बेससाठी असेल तर Kb. इन जनरल आपण असं म्हणतो, लक्षात येतंय का बघा, K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. ऍक्च्युली इथं काय येतं तर अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. हा पण अल्फा एकदम कमी असतो. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, म्हणजे डिसोसिएशन किती होतंय हे. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं अल्फाचा पण रेफरन्स तुम्हाला मी इथले इथं देतो. अल्फा इज इक्वल टू काय येतं परत आपल्याला नेक्स्ट आर्टिकलमध्ये घ्यायचं आहे. अँड दॅट वन इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स अंडरगोज डिसोसिएशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इनिशियली. इनिशियल पार्टिकल्स किती आहेत म्हणजे समजून चाला, जर का इनिशियल पार्टिकल्स 50 आहेत आणि 50 पैकी 50 जणांचं डिसोसिएशन झालं तर अल्फा इज इक्वल टू 1 येणार आहे. हायेस्ट व्हॅल्यू फॉर अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द 1. लक्षात घ्या. तुम्ही सुरुवातीला 50 पार्टिकल घेतली आणि त्याच्यातल्या 20 जणांचं जर झालं तर इथं तुम्हाला काय येणार तर 20/50 म्हणजे 2/5 येणार आहे. लक्षात येतंय का बघा, म्हणजे 0.4 येईल. ओके, आता याप्रमाणे आपल्याला हा ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ ऍक्च्युली काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ साठी काय एक सेंटेन्स लक्षात ठेवा. व्हॉट आय से, ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ इज ॲप्लिकेबल फॉर ओनली वीक इलेक्ट्रोलाइट्स. इट इज ॲप्लिकेबल फॉर वीक ऍसिड या वीक बेस. लक्षात येते. आता हे आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये क्लिअर करणार आहे, त्यावेळेस आपण बोलूया. फक्त तात्पुरतं लक्षात घ्या, लाईक द ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ द कोहलॉर्स लॉ इज ऑल्सो ॲप्लिकेबल फॉर the calculation या determination of molar conductivity of weak acid या weak base at zero concentration. म्हणजे जर एखादं वीक इलेक्ट्रोलाइट आहे की ज्याची मोलार कंडक्टिव्हिटी तुम्ही प्रॅक्टिकली, बघा मी काय म्हणतोय, प्रॅक्टिकली डिटरमाइन करू शकत नाही. नेक्स्ट आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे, विस्टन ब्रिज प्रिन्सिपल मध्ये कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची. लक्षात येते का बघा, त्याच्यावर मोलार कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. पण समजून चाला, बाय कॅल्क्युलेशन जर करायचं आहे का नाही तर आपल्याला त्याच्यासाठी कोहलॉर्स लॉ खूप महत्वाचा आहे. तर उदाहरणार्थ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. मग मला काय करायचं आहे तर ॲसिटिक ॲसिड मला घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मी हे 3 घेतले. कोणकोणते तर दॅट इज नथिंग बट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl, दिट इज द स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे याचं मला काय मिळेल तर लॅम्बडा झिरो ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. लक्षात येतंय का बघा, इथं NaCl आहे, स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे, म्हणजे याचं मला काय मिळेल लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. आयनचं असेल तर स्मॉल लॅम्बडा. त्याच्यासाठी मी सॉल्ट घेतला, कोणता सोडियम ऍसिटेट. याचा काय मिळणार लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटेट आयन प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस. बरोबर आहे. आता मला सांगा ऍसिटिक ऍसिड पाहिजे तर याच्यासाठी मला काय येणार आहे तर इट इज नथिंग बट लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटेट आयन प्लस लॅम्बडा झिरो ऑफ H प्लस आयन. पण याची मोलार कंडक्टिव्हिटी मला माहित नाहीये, ही मला कॅल्क्युलेट करायची, वीक आहे नाही. लक्षात येते. मग ह्या तिघांची व्हॅल्यू समजून चला मला दिली असेल व्हॉट एव्हर. याची व्हॅल्यू X आहे, याची व्हॅल्यू Y आहे, याची Z आहे. आपण न्यूमेरिकल घेऊ म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथं ना तुम्ही ह्या तिघांचा काय करायचं माहिती का, असा विचार करा की ह्या तिघांमध्ये कोणाची ऍडिशन कोणाची सबट्रॅक्शन वगैरे केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. व्यवस्थित बघा. आता साधं एक्झाम्पल आहे, तुम्हाला पाहिजे कोण H प्लस पाहिजे आणि ऍसिटेट आयन पाहिजे. H प्लस हित आहे, ऍसिटेट आयन इथं आहे.
म्हणजे तुम्हाला कोण नको आहे, तर Na प्लस आणि Cl मायनस नको आहे. म्हणजे या दोघांची ऍडिशन केल्यानंतर त्यातनं जर हे मायनस केलं, मी काय म्हटलं लक्षात आलं का बघा, ह्या दोघांची ऍडिशन केली आणि त्याच्यातून जर हे मायनस केलं तर आपण काय येईल, आता समजा या दोघांची आपण ऍडिशन केली, बरोबर आहे, काय येणार आहे, तर दॅट इज नथिंग बट द लॅम्बडा झिरो ऑफ H प्लस, या दोघांची आपण ऍडिशन करतोय. समजा इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. मग आता इथं आपण काय केलं, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 3 केलं, बरोबर आहे. आता बघा प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस प्लस हा आला लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटेट आयन, ओके, प्लस हा आला लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस. त्याच्यातून इक्वेशन नंबर 2 मायनस करा, मायनस इक्वेशन 2. जसं थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण हेच लॉला केलं होतं तसं सेम आहे. आता हे मायनस केलं तर याला मायनस साइन येईल, मायनस लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस, यालाही मायनस साइन येईल, मायनस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस. जरा थोडासा विचार करणं बाळांनो, हे बघा Na प्लसला Na प्लस काय झालं, कॅन्सल. Cl मायनसला Cl मायनस बाळांनो काय झाला, कॅन्सल. कोण राहिलं बघा बरं, तर दॅट वन इज नथिंग बट द लॅम्बडा झिरो ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ दॅट इज द ऍसिटेट आयन. आलं का बघा बरं, अँड इट इज इक्वल टू काय, लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटिक ऍसिड, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता फक्त काय करा, याच्या व्हॅल्यू सबमिट करा. म्हणजे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 याची ही केली, ऍडिशन केली आणि त्यातनं इक्वेशन 2 सबट्रॅक्ट केलं. म्हणजेच आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल, तर x प्लस झेड बरोबर मायनस वाय, आणि याची बेरीज वजाबाकी करा, तुम्हाला त्याची काय मिळेल, तर लॅम्बडा झिरो ऑफ ऍसिटिक ऍसिड. म्हणजे कोलॉर्स लॉचं सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन काय आहे, तर कोलॉर्स लॉ इज ऍप्लिकेबल फॉर द कॅल्क्युलेशन या डिटर्मिनेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन बाय नोईंग द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आलं लक्षात. आता याच्याशीच रिलेटेड एक न्यूमेरिकल तुम्हाला घेतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. ओके ठीक आहे, आपण न्यूमेरिकल लिहून घेऊया. ओके, आता आपल्याला नेक्स्ट न्यूमेरिकल दिलंय बघा. The molar conductivities at zero concentration of number first one ammonium chloride, sodium hydroxide and sodium chloride NaCl are respectively 149.7 म्हणजे याच्यासाठी ही आली, 248.1 NaOH ला आलं, आणि NaCl ची किती दिली, 126.5. याचं युनिट आहे ते मोलार कंडक्टिव्हिटी पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि पुढे काय दिलं, व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. अमोनियम हायड्रॉक्साइड इज द वीक बेस, तुम्हाला याची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता बघा साधं सिंपल एक्झाम्पल आहे, फेन यू कॅन कन्सिडर युअर सोल्युशन. व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय येईल बाळांनो, तर लॅम्बडा झिरो ऑफ NH4 प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ OH मायनस. हे तुम्हाला मिळालं पाहिजे, बरोबर आहे, अमोनियम हायड्रॉक्साइडला. आणि आता या तिघांचा विचार करा. खरं ऍक्च्युली सांगू, सीईटीला आलं का नाही तर 10 सेकंदात न्यूमेरिकल सुटतं, 10 सेकंदात म्हणतोय मी. फक्त बोर्डला तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायला लागेल. आता नंबर फर्स्ट वन आपल्याला काय दिलंय, तर लॅम्बडा झिरो ऑफ अमोनियम क्लोराइड NH4Cl इज इक्वल टू काय येईल, तर लॅम्बडा झिरो ऑफ NH4 प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस, आणि दॅट इज इक्वल टू किती दिलं आपल्याला, तर 149.7 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर, ओके, आणि पर मोल हे त्याचं युनिट दिलंय. तसंच दुसरं NaOH दिलं, लॅम्बडा झिरो ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इज इक्वल टू काय येईल, लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ OH मायनस, आणि त्याची आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी किती दिली, तर 248.1 ओके पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल दिलाय. आणि तिसरं NaCl दिले बघा. आता तुम्ही विचार करा आणि मला सांगा बघा, लॅम्बडा झिरो ऑफ NaCl इज इक्वल टू काय येईल, लॅम्बडा झिरो ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ Cl मायनस, अँड दॅट इज इक्वल टू किती दिली त्याची आपल्याला 126.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं मांडणी करून घ्या. आता मी काही सगळं सोडवत बसत नाही, फक्त फटकन लक्षात आलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत जायचं आहे म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे, लॅम्बडा झिरो ऑफ NH4 प्लस प्लस लॅम्बडा झिरो ऑफ OH मायनस. बघायचं ना व्यवस्थित, इथं लॅम्बडा झिरो ऑफ NH4 प्लस आहे म्हणजे इथं आला. OH मायनस कुठं आहे बघा बरं, हे बघा इथं आहे.
म्हणजे आपल्याला या दोघांची काय करायला लागेल रे बाळांनो मला सांगा, ऍडिशन करावी लागेल. आणि त्याच्यामधून आपल्याला Na प्लस Cl मायनस नको आहे, तो हा काय करायला लागेल मला सांगा, सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे समजा याला जर इक्वेशन नंबर 1, याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं, तर तुम्हाला काय घ्यावं लागेल, तर इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 फक्त मांडणी करून घ्या व्यवस्थित, लक्षात आलं. आणि त्याच्यातून काय करायला लागेल, मायनस इक्वेशन नंबर 3. मग आता या दोघांची बाळांनो काय करा, ऍडिशन करा. या दोघांची जी ऍडिशन येईल त्याच्यामधून हे काय करा, मायनस करा, किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. म्हणजे आता इथं किती बघा, आपण ह्या दोघांचं घेऊया. इथं किती येईल, 0.8 आलं, इथं 7, इकडं 1, 5 प्लस 4 9, आणि इथं आलं 3. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 397.8 एवढी दोघांची आली. त्याच्यातून हे मायनस करा, म्हणजे आपल्याला किती मिळेल, इथं 3, इथं 1, इथं 7 आणि इथं 2. सो धिस विल बी आन्सर. फक्त त्याचं का नाही, युनिट द्यायला विसरू नका, पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आता फक्त एक सांगतो मी तुम्हाला, मी हे इथलं इथं ऍडजस्ट केलंय. तुम्हाला सोडवत असताना असं नाही करायचं, तुम्हाला व्यवस्थित मांडणी करावी लागेल. मग लॅम्बडा 0 ऑफ NH4 OH इज इक्वल टू लॅम्बडा 0 ऑफ NH4 प्लस प्लस OH मायनस, बरोबर. मग याचं आपण मगाशी लिहिलं तसं, या दोघांची ऍडिशन मायनस हे, मग तुम्हाला त्या दोघांच्या व्हॅल्यूची ऍडिशन आणि त्याच्यातून याची मायनस केल्यावर बाळांनो काय मिळेल मला सांगा, तर 271.3 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. दॅट विल बी द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्याला जर एखादं वीक बेस आहे तर त्याची मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. आता आणखीन एक एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल, आता मी फटकन सांगतो तुम्हाला. सपोज आय वॉन्ट टू, यू हॅव गिव्हन व्हॉट आय से हियर, यू हॅव गिव्हन द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ. आता बघा, सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची दिली, आता डायरेक्ट घेऊया आपण, HBr ची दिलेली आहे, व्हॉट एव्हर काय असेल ते असेल. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaBr दिलेली आहे, लक्षात येतंय का बघा. सोडियम ब्रोमाइडची एक दिली. नंबर नेक्स्ट वन, मोलार कंडक्टिव्हिटी, आता इथं चेंज करतो, सोडियम ब्रोमाइडच्या ऐवजी आपण असं घेऊया, KBr घेऊया, म्हणजे जरा थोडं आणखीन चेंज होईल, कारण का मगाशी आपण घेतलं होतं सोडियमचं. KBr घेऊ. इथं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय घेऊ, तर पोटॅशियम ऍसिटेट घेऊ. आता या तिघांच्या मध्ये विचार करा, आपल्याला वीक कोण आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड. हाऊ विल यू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड, तोंडी आलं पाहिजे. आता मी व्हॅल्यू प्रत्येकाची देत बसत नाही, त्यासाठी वेळ नाही घालवत. इथं H प्लस Br मायनस, इथं K प्लस Br मायनस, इथं K प्लस ऍसिटेट आयन. मांडणी करून घ्या. तुम्हाला कोण पाहिजे, तर H प्लस आणि ऍसिटेट आयन पाहिजे. कुठं कुठं आहे, H प्लस इथं आहे, ऍसिटेट आयन इथं आहे. म्हणजे या दोघांची काय करायला लागेल आपल्याला, ऍडिशन, आणि त्याच्यातून हे काय करावं लागेल, मायनस. K प्लस Br मायनस निघून जाईल. मग तुम्हाला कोणाची मोलर कंडक्टिव्हिटी मिळेल, तर दॅट इज नथिंग बट द ऍसिटिक ऍसिड. सो व्हेन यू कॅन कन्सिडर द ऍप्लिकेशन ऑफ कोहलॉर्स लॉ, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज नथिंग बट द इट कॅन बी applicable for the calculation of molar conductivity of weak electrolyte. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. आता नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल when you can consider the relation between the degree of dissociation and conductivity. What I say, आता पुढचं आर्टिकल लक्षात घ्या. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा आपण घेतलं. अल्फा साठी आपल्याला फॉर्म्युला मागाशी मी बोललो होतो बाळांनो, अल्फा इज इक्वल टू काय येतं, the number of the particles undergoes dissociation divided by the number of the particles which can be present initially. अगदी थोडक्यात लिहिलं. ओके, दॅट इज कॉल्ड द डिग्री ऑफ डिसोसिएशन. समजून चला, मी असं घेतलं, व्हॉट आय से हियर, सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन, इट इज द ऍसिटिक ऍसिड. ओके, विच कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस ऍसिटेट आयन प्लस H प्लस आयन. अल्फा म्हणजे काय, खूप सोपं आहे. समजून चला, मी याची सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स घेतले 30. बघा मी काय म्हणतो, लक्षात येतंय का बघा. आउट ऑफ दिस 30, व्हॉट आय से, आउट ऑफ दिस 30 ओनली 3 मोल्स अंडरगो डिसोसिएशन. घेताना 30 मोल घेतले, पण किती जणांचं डिसोसिएशन झालं, फक्त 3. जर तिघांचं डिसोसिएशन झालं तर इथं राहणार किती रे, तर 30 मायनस 3 राहिलं. पटलं बाळांनो. मग इथं तयार किती होतील, तर ऍसिटेट आयन 3 आणि H प्लस आयन 3. कारण का, लक्षात आलं. मग आता मला सांगा, अल्फा इज इक्वल टू, याला अल्फा इज इक्वल टू काय येईल, नंबर ऑफ पार्टिकल्स अंडरगोज डिसोसिएशन किती आले, 3. इनिशियल पार्टिकल्स किती आहेत, 30. म्हणजेच आपलं काय आलं मला सांगा, तर 0.1. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे, तर 0.1.
बघा मी काय म्हणलं ते, जर हे वीक आहे तर त्याचं डिसोसिएशन कमी होणार आहे. याच्याऐवजी उलट करा. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द स्ट्रॉंग ऍसिड लाईक HCl H plus Cl minus. When you can consider the 30 molecules, initial number of the 30 molecules, out of these 30 all can be undergo dissociation. सगळ्यांचं डिसोसिएशन झालं, कम्प्लीट डिसोसिएशन. म्हणजे तुम्हाला डिसोसिएशन मध्ये H प्लस आणि Cl मायनस किती मिळणार? 30H प्लस 30Cl मायनस. इथं शिल्लक काय राहणार का रे मला सांगा? काहीच नाही, कारण 30 जणांच्या 30 पैकी 30 जणांचं डिसोसिएशन झालं. अल्फा इज इक्वल टू काय येईल? नंबर ऑफ द मॉलिक्युल्स अंडरगो डिसोसिएशन 30. 60 नाही येणार आहे, लक्षात घ्या, कारण का हे 30 जणांचं डिसोसिएशन झालंय. आलं का लक्षात? ओके. 30 अपॉन इनिशियल किती आहे? 30. म्हणजे अल्फा इज इक्वल टू किती आला रे? 1. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे. लक्षात घ्या बाळांनो, हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे. आणि एक बाकी जर घेतलं तुम्ही तर वीक साठी ती 1 पेक्षा कमी येईल. आणि मग याच्यावरूनच आपल्याला रिलेशन घ्यायचं. व्हॉट आय से हियर, suppose for example when you can consider on the basis of molar conductivity at 0 concentration and at given concentration. गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक ग्राफ काढला होता, आठवत असेल तर बघा. when you can carry out the graphical representation of the lambda at a given concentration versus that is the square root of its concentration. एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला, आठवतंय? लॅम्बडा सी इज इक्वल टू लॅम्बडा 0 ओके मायनस ए अंडर रूट सी. आणि याचा आपण ग्राफ घेतला होता, बरोबर. दिस इज द वाय कोऑर्डिनेट, दिस इज द एक्स कोऑर्डिनेट, दिस विल बी स्लोप अँड दिस वन इज नथिंग बट द कॉन्स्टंट, बरोबर आहे. म्हणजे आपण इथं घेतला होता मायनस, हे आपला स्लोप आला होता आणि तोच काढताना आपण हे असं काढलं होतं. मग इथला जो इंटरसेप्ट आला तो लॅम्बडा 0 झाला. म्हणजे एक वाक्य खरं सांगू बाळांनो, तुम्ही जरा थोडंसं फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचं सांगतो मला. बघा मी काय म्हणतो, कधी कधी चुकतो आपण, शेवटी विद्यार्थी आहे, शिक्षक आहे आम्ही सुद्धा चुकतो, नाही असं नाही, पण शिकायचं किंवा लक्षात ठेवायचं. आता मला एक माहिती आहे की अल्फाची व्हॅल्यू ही मॅक्झिमम किती आहे? मॅक्झिमम म्हणतोय मी 1 आहे, हायेस्ट व्हॅल्यू 1 आहे. नाहीतर जनरली त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा काय आली पाहिजे? कमी आली पाहिजे. बघा तुम्ही जर या ग्राफनुसार गेलं तर लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू ही जास्त येणार आहे. ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन इट इज द हायेस्ट व्हॅल्यू फॉर अ गिव्हन सोल्युशन. म्हणजे याचा अर्थ लॅम्बडा 0 पेक्षा लॅम्बडा सी ऍट अ गिव्हन कॉन्सन्ट्रेशन व्हॉट एव्हर काय असेल ते इट मस्ट बी लेस. आणि लॅम्बडा 0 इज इक्वल टू आठवतंय का? बघा 10⁻³ मोलार या 10⁻⁴ मोलार, त्याच्यासाठी तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. आयडिया क्लिअर बाळांनो? आता जरा एक काम करा, जरा उलटा विचार करूया. बघा मी जर असं केलं लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा सी, गंमत सांगतो मला, ही व्हॅल्यू जास्त आहे अंशामधली, ही व्हॅल्यू कमी आहे. न्यूमरेटर मधली व्हॅल्यू जास्त आहे, डिनॉमिनेटर मधली जर कमी आहे, तर साहजिकच ही व्हॅल्यू कमी आहे ना, तर तुमचं इथं 1 पॉईंट समथिंग किंवा काहीतरी येईल, 1 पेक्षा उत्तर जास्त येईल. म्हणजे याचा अर्थ हा फॉर्म्युला जर घेतला ना आपण तर तो चुकणार आहे. कोणासाठी? अल्फासाठी. म्हणजे अल्फासाठी डिग्री ऑफ डिसोसिएशन साठी फॉर्म्युला काय? तर अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय दिस लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा इज इक्वल टू काय येतं? लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. का आलं ते पण कळलं पाहिजे, बिकॉज लॅम्बडा 0 इज द हायेस्ट वन, तो सगळ्यात जास्त मोठा आहे. लॅम्बडा सी ची व्हॅल्यू ऑलवेज कमी, म्हणजे साहजिकच याचं जर डिव्हायडेशन घेतलं तर याचं डिव्हायडेशन 1 पेक्षा कमी येईल. आलं याचं ह्याचं सेम आहे तर जास्तीत जास्त 1 येईल किंवा 1 पेक्षा कमी येईल. म्हणजे इथं अल्फाची व्हॅल्यू जी आहे का नाही, सो इफ यू कॅन से हियर फॉर आवर कन्व्हिन्स यू कॅन राईट हियर द अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. सो धिस वन इट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये पण तुम्ही घेणार आहे बाळांनो, तिथं फॉर्म्युला वेगळा आहे. अल्फा इज इक्वल टू काय तर फॉर्म्युला वेगळा आहे, लक्षात घ्या. फक्त आपण इथं एक एक पॉइंट क्लिअर करत जाऊया. ओके. आता अकॉर्डिंग टू ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ, मगाशी तुम्हाला बोललो होतं व्हॉट इज द ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ, तर के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल फॉर वीक ऍसिड इज द के ए, फॉर एक्झाम्पल फॉर वीक बेस इज द के बी. आता एक काम करा, समजून चला ही व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये सबमिट केली, सॉरी अल्फाची व्हॅल्यू याच्यात सबमिट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, तर दॅट इज द के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. म्हणजे काय येईल? लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 त्याचा स्क्वेअर इंटू
सॉरी इथं इंटू सी आलं हे डिवायडेड बाय इथं 1 मायनस अल्फा अल्फा म्हणजे कोण आहे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 मॅथमॅटिकली सोडवत चाला तुम्ही आता याचं काय येईल लॅम्बडा सी स्क्वेअर अपॉन लॅम्बडा 0 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 बरोबर आहे हे किती झालं आता हे सॉल्व करा के इज इक्वल टू काय येईल लॅम्बडा सी स्क्वेअर अपॉन बघा मी काय लिहितो लॅम्बडा 0 स्क्वेअर ओके मल्टिप्लाइड बाय सी मल्टिप्लाइड बाय आता हा लॅम्बडा 0 वर जाईल लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी लॅम्बडा 0 ला लॅम्बडा 0 कॅन्सल झाला म्हणजेच मला फॉर्म्युला काय मिळाला के इज इक्वल टू लॅम्बडा सी स्क्वेअर इंटू सी म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हा सी जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय आता काय आलं तर लॅम्बडा 0 इंटू काय आलं लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा सी सो धिस वन इट इज नथिंग बट द कंडक्टिव्हिटी के लक्ष देताय का बघा किंवा इथं तुम्ही काय करताय डिसोसिएशन कॉन्स्टंट हा कॅल्क्युलेट करताय आता गमतीचा भाग एक सांगतो आपल्या आताच्या नवीन सिलेबसला फक्त एवढे दोनच फॉर्म्युले आहेत हे नाही आहेत आपल्याला त्या पुस्तकामध्ये ट्राय धिस असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करायला सांगितलं हे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलंय मग आता याच्याशी रिलेटेड आपल्याला जर न्यूमेरिकल विचारलं तर आपल्या पुस्तकामध्ये काय दिलंय तेवढं आपण घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या सपोज फॉर एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ दिस फॉर्म्युला यू हॅव गिव्हन द न्यूमेरिकल लाईक इन दिस वे ओके सपोज इथं तर न्यूमेरिकल पटकन घेऊया आपण आता आपल्याला एक न्यूमेरिकल काय दिलंय बघा जर का आपण मोलार कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी आता इथं बघा पेज नंबर 95 वर आणि तुम्हाला मी ट्राय धिस म्हटलं का नाही ते पेज नंबर तुम्हाला 96 वर दिलंय तेवढं कन्फर्म करा जरा ओके आता इथं काय दिलंय बघा द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार ॲसेटिक ॲसिड ओके ॲसेटिक ॲसिड ॲट 25 डिग्री सेल्सियस इज 16.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल ओके ही आपल्याला दिलेली आहे मोलार कंडक्टिव्हिटी दिली बरं का लक्षात घ्या कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन इन म्हणजे अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन इन 0.01 मोलार सोल्युशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला के ए कॅल्क्युलेट करायचं आहे dissociation constant if molar conductivity of acetic acid at 0 concentration is म्हणजे इथं आपल्याला दिली आता ही घेऊ आपण acetic acid at 0 concentration is 319.7 per ohm सेंटीमीटर स्क्वेअर आणि पर मोल आणि ही जी दिली ना ती लॅम्बडा सी ची व्हॅल्यू दिली हे बघा ही सॉरी इथं लिहूया आपण लॅम्बडा सी इज इक्वल टू आता मी अगदी थोडक्यात लिहिलंय ॲसिटिक ॲसिडची तुम्हाला व्हॅल्यू 0.01 मोलारला किती दिली मोलार कंडक्टिव्हिटी 16.5 झिरो कॉन्सन्ट्रेशनला किती आहे 390.7 बरोबर आणि तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि के काय अवघड आहे रे बाळांनो हे बघा इथं फॉर्म्युला आहे आता मी सोडवत बसत नाही अल्फा इज इक्वल टू काय आहे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 म्हणजे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0 घेतलं तर दॅट इज नथिंग बट द 16.5 अपॉन 390.7 हे जर घेतलं तर तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा मिळेल त्याचं युनिट काहीच येणार नाही ह्या युनिटला युनिट कॅन्सल होऊन जाईल मग ही व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येईल का नाही मला सांगा आणि एकदा का तुम्हाला अल्फा मिळाला तर के इज इक्वल टू किंवा आता इथं वीक ऍसिड आहे के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी तुम्हाला दिलंय 0.01 आहे 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज घाला आणि तुम्ही काय करा बाळांनो सॉल्व्ह करा म्हणजे याप्रमाणे न्यूमेरिकल जरा व्यवस्थित घेत चला ओके म्हणजे जरा थोडंसं प्रॅक्टिस करा आणि मग काही प्रॉब्लेम आला तरी जरा थोडंसं अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न करा काय याच्यामध्ये प्रॉब्लेम ओके चालेल थँक्यू व्हेरी मच